चाल बे, काही फेकता का काही येईल काय? जा रे जा म्हटलं, मॅळ करू नका म्हटलं. काय नाव आहे तुमचं म्हटलं? हापा आता मला भेटले म्हटलं 15-20 मिनिट झाले फक्त. मला काय म्हणे त्या भाऊ हरपला म्हणे, मला सगळं माहिती आहे म्हणे. या जंगलातलं मला कोपरा कोपरा माहिती आहे म्हणे. मी 40 वर्षापासून राहू राहिलो म्हणे या जंगलातनी. त्या भाऊ मला माहिती आहे म्हणे कुठं आहे ते. पहा त्यानं मला फक्त सांगितलं इकडे आहे म्हणे. मी इकडे आलो, मा भाऊ सापडला. ते आहे का बरोबर नाही का? आताच म्हणे ना मा भाऊ हरपला याला सापडला वाटते नाही का? म्हणजे तू त्याचा भाऊ आहे का? मा भाऊ आहे ना, हे आबाजी काम आहेत कोणात बुवा. पण म्हटलं महाराज सारख्यात म्हटलं बाबा, देवासारखे म्हटलं देवासारखे. मला देव कशाला बनवता तुम्ही? थांबा जरासं. ए पोट्टे थांबा म्हटलं. काय नाव तुमचं? धोत्रीवाले. काय तुमचं नाव? ते धोतीवाले. ते बंद करा म्हटलं. ते खेकडे अति करू नका ते म्हटलं, सांगू राहिलं तुम्हाला. हो बाबा, काय म्हणू करायला तू? इकडे आम्ही पार्टी करायसाठी आलो, काय म्हणू करायला तू? आले गाणे सत्य सांगा लागते, सत्यशिवाय मार्ग नाही. तुम्ही ऐकत ना म्हटलं, मला माहीत आहे ना. मला माहीत आहे म्हटलं 1970 मध्ये अशीच 3 जण म्हटलं पार्टी करत जाय. त्यांना म्या हेच सांगितलं होतं, खेकड्याची पार्टी करू नका करू नका. त्यांना माया काही ऐकलं नाही. आता ते जीवानं गेले. एक जण विहिरीत पडून मेलं, एकाचा ॲक्सिडेंट झाला, एकाचा अटॅक आला. हे 3 जण म्हटलं जीवानं गेले. म्हणून म्हटलं तुम्हाला सांगतो, तुम्ही तर खांड आहेत म्हटलं. पाकी जण तुम्ही बाबा 7-8 जण आहेत म्हटलं. बा तुम्हाला जीवानं जायचं नसेल तर खेकड्याची पार्टी करू नका म्हटलं. काही म्हणा तुम्ही, हे सत्य सांगू राहिला. पण मागं अशीच मिळतील 3 जण. बरोबर आहे म्हटलं तुमचं, बरोबर आहे ना. तुम्हाला काय म्हणतो, हे पा इथं का नाही खेकड्याची पार्टी जमत नाही. बा वाटल्यास समजा तुम्ही मटण गिटण आणलं असतं का नाही, काही वांदा नव्हता. पण समजा तुम्ही ना आता खेकडे आणले, बा तुम्हाला का नाही जीवानं जाणं आहे म्हणजे जाणं आहे. काही म्हणलं का? मला भीती वाटू राहिलं का? होलं काय म्हणते जीवन जाते म्हणते का? बाबा हे महाराज म्हटलं काय काही खरं सांगतात नाही म्हटलं भाऊ. म्हटलं हा बा लहान लेकरात बाबू, मला काय वाटते हे काय खेकडे इकडे खड्ड्यात घाल बाबा, जीव महत्वाचा आहे म्हटलं. गोष्ट ऐक तू, हे राहू दे म्हटलं, खेकडे राहू दे. नंतर तू विश्वास करू का बे? कोणी आलं काही सांगितलं का? काही नाही, ते मजाक करू असेल, खोटं सांगत असेल ते. ढेब्या तुला लवकर जायला लागते वाटते. लवकर जायचं का तुले वरे? अरे बाबा खाणं मग खाणं, 1 प्लेट हान म्हटलं, खाय खेकडे खाय. समजते तुले 2 दिवसानं काय खरं आहे काय खोटं आहे. अरे बाबा तुमचं गोष्ट ऐका ना माय ऐकून घ्या तुम्ही. लवकर जा म्हटलं, ती थांबू नका. ही जागा म्हटलं पवित्र आहे. इथं ले लोक मेले म्हटलं, अति निरा वास आहे म्हटलं भूताचा. मा गोष्ट आहे का? इथं खेकडे गिकडे काही जमत नाही, सांगू राहिलं तुम्हाला. आबाजी तुम्ही आताच तर म्हणत जा, अति फक्त मटण खायला जमते पण खेकडे खायला जमत नाही. आता तुम्ही म्हणून राहिले काहीच जमत नाही खायला. हे शिल्लक काय वाटते नाही का? अबे तसं नाही म्हणणं माय. पण हपा खेकडे आहे का नाही, हपा खेकडे मटण मासोळ्या गिसोळ्या काहीच जमत नाही. ही जागा म्हटलं पवित्र आहे. इथं म्हटलं निरा भूताचा वास आहे म्हटलं. थांबा तुम्हाला समजते ना. म्या 40 वर्षे म्हटलं मी या जंगलात राहील आहे ना. मग हबा मी कंदील घेऊन निरा हिंडत असतो ना इकडे तिकडे. मला सगळं माहीत आहे ना, कोण कुठं आहे कोण कुठं नाही. का बोले भीतीच वाटू राहील बाबा. काय खरं काय खोटं आहे नाही का? म्हटलं हे आवाज काय चालता आता? अरे बाबा ही जागा म्हटलं पवित्र आहे. तुम्ही ना खेकड्याची पार्टी करून गलत केलं म्हटलं. लवकर जा म्हटलं. अबा ही जागा काहीच कामी नाही. इथं निरा भूताचा वास आहे म्हटलं. अबा त्या भाजीला हात नका लावू. लवकर जा लवकर. आता मी चाललो म्हटलं. बाबा तुम्ही ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर नका ऐकू. चाललो मी, चाललो. शांताराम बंद कर बाबा, ते चालू म्हटलं घराकडे. काय जीव बाबा, जीव महत्वाचा आहे मॅडा. ती खेकड्याची भाजी कधी खातात ते बाबा, जीव महत्वाचा आहे म्हटलं. काय सांगू राहिलं तुम्ही? घरी जाऊन वाटल्या चटणी भाकर खातात ते. पण हा सांगू राहिलं तुले लवकर चाल बाबा. मला असं कस तरी सुरू आलं इथं. मला तसं वाटते बाबा नाही का? म्हटलं जीव महत्वाचा ना बाबा. लहान लेकर आहेत आपल्यासोबत. मी काय म्हणतो, जाऊ तिकडे. खेकड्याची पार्टी कधी करतात ते, कधी खातात ते, पण जीव महत्वाचा आहे. चला म्हटलं, चला जाऊ दे तिकडे. हात ना लावता आम्ही त्या खेकड्याला. आता चाललो घराकडे. चला म्हटलं महाराज, धन्यवाद म्हटलं. मग भाऊ सापडला, मी येतो म्हटलं. तुमचं म्हटलं पाया लागू. आशीर्वाद भाऊ, आशीर्वाद भाऊ. जा जा म्हटलं, सगळं जण जा. मी पण चाललो आता. जा चला मग, चल रे. जगण्या चला रे. मारुत्या गिरुत्या चाल मग, चाल. बरं चला बा सारे भाऊ चल. मग मी भीती वाटू मला. चला मग. काय भाकऱ्या गिकऱ्या आणल्या होत्या, जाऊ तिकडे. चल जगण्या गिगण्या चला. चला जा सर, मला भीती वाटलेली. ते कसं मागं पण झालं ते होलीचा कल होता. ते भूत आलं म्हटलं. चाल काय पार्टी किती करू नाही बाबा. चाल म्हटलं. चला मग, चला.
मामा जेवलं म्हटलं काय राजा म्हटलं तुमचं काय बोलता राजा तुम्ही मामा कमाल म्हटलं तुम्हाला मानलं राजा म्हटलं तुम्ही बोलण्यात नाही त्या लोकांना पाठवलं बापा बापा बाबा येले म्हणताना अंधविश्वास बाबा लोकांना सांगायला लागेल जरासं बाबा लोक इकडचे तिकडे होता म्हटलं मग काय तर अंधविश्वास म्हणताना याले जाऊ दे बा तिकडे भूक लागली म्हटलं आरमान मले बाबा मस्त बाबा 3 प्लेटा घे 3 भाकऱ्या घे आरमान भूक लागली म्हटलं लवकर कर आता लगेच वाढतो लय भूक लागली जेवलं म्हटलं मामा एक नंबर मामा अरे म्हणून आपण कधी पार्टी करत होतो का नाही खेकड्याची तिथं काय राहिलं फक्त आता तिथं का हा तिथं फक्त भाजीचा गंज राहिला ते भाकऱ्या राहिल्या बस झालं काहीच नाही ठेवलं माहिती तिथं नाही का मग भाजीचा गंज आणि ते बाकीचं राहिलं नाही का काय का मस्त का भूक लागली ते अरमान ते काय माय ते काय म्हणते ते जागा पवित्र आहे म्हणते नव पवित्र आहे म्हणते माई फाटे अरमान काय करतं बा कमी जास्त झालं काय करतं हा खाऊ आपण खेकड्याची पार्टी मायाबीन उद्या परवा काही कमी जास्त झालं तर काय करतं ना बरोबर आहे तुमचं मी का नाही म्हटलं का तुम्हाला बरोबर आहे तुमचं काय करतं बा आपण खा खेकड्याची पार्टी उद्या परवा गेलो ॲक्सिडेंट झालं काय करता जीव डबल थोडी येते काय करता बा अबे ते जे म्हणे गाणी दे कोण होते ते म्हातारं धोतीवालं ते बरोबर म्हणे कारण की 1990 मध्ये अशीच घटना झाली ती म्हटलं खेकड्याची पार्टी केली आणि 3 जण मेले रातोरात 3 जण मेले दुसऱ्या दिवशी बरोबर आहे त्या माणसाचं ती जागाच अपवित्र आहे मी काय म्हणतो जाऊ दे तिकडे ती जागा अपवित्र आहे पण ते काय ते म्हटलं ते ती जागा कोण पाहिली बरं ते जागा कोण पाहिली मी पाहिली जागा ती मला वाटलं बा चांगली सावली गिवली आहे मस्त पाणी जवळ आहे म्हटलं होते म्हटलं ती आरामगिराम भाजी होती म्हटलं खेकड्याची पार्टी होती म्हटलं मस्त जागा होती ती आता कोणाला माहीत आहे ती जागा अपवित्र आहे तरी भूताचा वास आहे बाबा काय करत आहे तिकडे जे झालं ते झालं बाबा डबल आता पार्टी गिटी करू ना बाबा काय करता नाही का जीव घ्यायची पाहिजे आली म्हटलं मग काय जा तुम्ही आता आम्ही का नाही इकून येतो म्हटलं तुम्ही इकून जा मी काय म्हणतो शांताराम भाऊ जा तुम्ही लेकडे आम्ही इकून जातो म्हटलं या रस्त्या मोठ्या रस्त्यानं तुम्ही जा इकून हो तू जा पहिले लेकर आहेत म्हटलं हो जा चला लवकर चला जा तुम्ही म्हटलं सरपंच भाऊ जा म्हटलं तुम्ही इकून आता आम्ही तसं 5-10 मिनिटं नेतो लवकर रे बाबा नाहीतर जाशील का भाजी कशी खायले जाऊ नको बरं तिथं जाऊ नको म्हटलं ती जागा म्हटलं विसरलो करतो ती जागाला का लेस भारी आहे मले मंगापासून कसतरी आवाज त्याचं म्हटलं ती जागाच भारी आहे बाबा मी काल जाऊ रे बाबा तिकडे मी जात नाही तिकडे मी 2 नंबर आली मला 2 नंबर जातो मी 2 नंबर झालो तुम्हाला संडास लागली वाटते काय बरंच बरं बा इकडे आम्हाला खाल नाही म्हटलं राजा काय बा एवढी मेहनत म्हटलं खेकडे पकडले भाजी गेली आणि ते आलता कोणता ते बुडाला मागून मायबीन म्हणते ही जागा अपवित्र आहे म्हणते आधी मटणाची पार्टी खेकड्याची पार्टी करू नका म्हणते जीवानात असाल म्हणते काय करता मग जाऊ द्या तिकडे जा तुम्ही येतो आम्ही खालून जा तुम्ही जा मी बात तुमच्या मागं जा तुम्ही जा काय म्हटलं तुम्ही मागून ते 2 नंबरचा कार्यक्रम करून या चाललो मग आम्ही पुढे काय करता बा चला मग चला या म्हटलं गोपाल हो तुमच्या मागं झालं म्हटलं काही टेन्शन घेऊ नका जा तुम्ही जा हो जा चला म्हटलं घरी काय करता बाबा घरी जेऊ वाटल्यास पण बाबा इथं काही खेकड्याची पार्टी करायला पुरत नाही बाबा हो चला मग हो चला मामा काय भाजी झाली म्हटलं राजा काय भाजी झाली हे बापा काय भाजी आहे म्हटलं खेकड्याची बापा ना रट्टावून खा ना असं आबा बिलकुल असं हड्डी मोळून खा मस्त त्यातला मस्त द्यावा नाग्या फोळू खा काही लोड घेऊ नका पण मला हसू का आता एवढंला मला हसूच एवढा बा म्हणजे बा फक्त त्यांना मी एवढं म्हटलं ही जागा मग अपवित्र आहे म्हटलं बा ती तुम्ही खेकड्याची भाजी खाऊ नका उद्या तुमचं बरं वाईट होईल म्हटलं फक्त मी एवढंच म्हटलं ना 2 सेकंद नाही थांबले ना ते 2 सेकंद थांबले ते 2 मिनिटं बातच पळाले ना काय पहा बरं म्हणजे किती लोक किती भेटा बरं अंधविश्वास म्हणतो आपण त्याले असं म्हटलं का नाही बस आबा 2 मिनिटं थांबत नाहीत मग काय साम दाम दंड भेद असं लोकांच्या मनात भय टाकलं का नाही आबा टिकतच नाहीत म्हटलं मग काय आपला फायदा करून घ्यायचा पाय बरं त्यांची किती मेहनत होती खेकडे आणले भाजी केली मसाला आणले भांडे आणले हे आणलं अमकं ढमकं एवढं मोठं जण आणून पण फळ कोणाला भेटलं आपल्याले ज्याला बुद्धी आहे का नाही त्यालाच भेटते मामा म्हटलं बरोबर आहे तुमचं ज्याला बुद्धी आहे का नाही त्याचंच काम जमते म्हटलं नाही का जे मेळ आहे का नाही ते मेलं गळाय ते काम करून मेलं ठीक आहे तर जा तुम्ही खा म्हटलं मस्त हवा काहीच टेन्शन घेऊ नका लागलं की भाजी आहे गंजभर भाजी आहे खा मस्त मी खातो आता दाबून हाना बरं दाबून म्हणजे दाबून असं करा चला खा म्हटलं हो पाचचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
लाईक करा आणि चॅनलला नसाल सबस्क्राईब नक्की करा. आणि मागच्या व्हिडिओतले मला आवडलेले कमेंटचे नाव घेऊ. तर पहिलं कमेंट आहे संतोष मोरे, दुसरं आहे विनोद इंगडे आणि तिसरं आहे चेतन ठाकरे. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर सगळ्यात चांगली कमेंट करा. आजचा व्हिडिओ आधी संपला. उद्या भेटू नवीन विषय घेऊन उद्या 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय जय महाराष्ट्र माझा.